नमस्कार. लीडर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत आणि तो टप्पा आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा. अमृत महोत्सवी वर्षापर्यंतच्या प्रवासात विविध टप्पे आले. त्यातला एक महत्त्वपूर्ण टप्पा होता तो म्हणजे सुवर्ण महोत्सवाचा. 50 वर्ष ज्या टप्प्यावर आपण देशाच्या स्वातंत्र्याची पूर्ण केली तो टप्पा. त्या टप्प्यापासून तर अमृत महोत्सवापर्यंतची 25 वर्ष ही भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रभावी राष्ट्र म्हणून उभं करणारी अशी होती. या प्रवासावर नजर टाकताना आपल्याला गेल्या 300 वर्षाच्याही इतिहासावर नजर टाकावी लागते. त्याच अनुषंगानं एक मोठं शिल्प हे नगरमध्ये उभं राहू पाहत आहे. त्याची संकल्पना आखली जाते आहे. मूळ 25 वर्षापूर्वी त्याचं रेखन करण्यात आलं होतं. ते रेखन माझ्या मागे आपण बघू शकतो. सारे जहाँ से अच्छा. आणि तिथे ते 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी क्षणाचं जे ॲम्ब्लम आहे, जे बोधचिन्ह आहे, ते पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हे मुळात चित्र उभं केलं ते प्रमोद कांबळे यांनी. एखादी कला अंगीभूत असली तरी त्या कलेला आपल्या जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर जोपासणारे कलाकार फार कमी असतात. अशीच कला जोपासणारे एक कलाकार म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमोद कांबळे. एखादं व्यक्तिचित्र असो किंवा शिल्पाकृती, ती हुबेहूब साकारणं कुठल्याही कलाकाराला खूप आव्हानात्मक असतं. आणि हेच आव्हान गेल्या 3 दशकांहूनही अधिक काळ प्रमोद कांबळे सहज साकारतात. कायम खिशात पेन्सिल ठेवून अगदी कुठेही कसंही सहज कलाकृती सादर करणारं साधं सज्जन असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद कांबळे. विद्यार्थ्यांना भरभरून देणारे आजचे आपले लीडर्स आहेत प्रमोद कांबळे. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. जसं मी म्हटलं की या 25 वर्षापूर्वीच्या प्रमोद कांबळे या तरुणानं इतिहासात ज्या ज्या लोकांनी आपल्या जगण्यावर आणि राष्ट्रावर प्रभाव टाकला अशा प्रत्येकाचं चित्र इथं नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि एकमेव स्मारक आहे राष्ट्रातलं सुवर्ण महोत्सवाचं, जे आपल्या मागे पाहायला मिळतं. मुळात या टप्प्यावर आता ज्या वेळेला आपण अमृत महोत्सव साजरा करतोय त्यावेळेला मागे वळून कसं बघताय या सगळ्या कामाकडे आणि 25 वर्षाच्या प्रवासाकडे? खरं तर या चित्राची निर्मिती जी झाली ती थोडीशी एक इंटरेस्टिंग आहे की मी नगरमध्ये आलो. मुंबईत होतो, तुम्हाला माहिती आहे. मुंबईत फिल्मी दुनियेत होतो, काम करत होतो, पैसा. मला ते सगळं नको होतं. मला कला साधना करायची, त्यासाठी मी नगरमध्ये आलो. मग जे लोक मला भेटायचे किंवा ज्यांना माहिती होतं मी काय काम करतो ते मला म्हणजे तू नगरमध्ये काय करतो, तुझे हे कलाचं मूल्य त्याचं जे काय आहे ते समजणारे लोक नगरमध्ये नाही आहेत. ते मुंबईला मोठ्या शहरांमध्ये आहेत. तू नगरमध्ये काय करतोस? तर मी त्यांना म्हटलं मला नगरमध्ये काही करायचं आहे, तुम्ही थांबा थोडंसं, मी विचार करतो आहे. माझं आधीपासून स्वप्न होतं की मोठं काहीतरी काम करायचं आपल्याला. तर मी हा जो हॉल आहे, या हा कॉर्पोरेशनचा हॉल आहे, इथे माझा रेग्युलर जो व्यावसायिक काम होतं त्याच्याबरोबर 1 महिना समर वेकेशनमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी मोफत कला शिबिर घ्यायचो. बरं. या जागेत सगळ्या मुलांना डिक्लेअर कर, मुलं यायची, त्यांना मी चित्रकलेचे जे बेसिक ज्ञान आहे, मला जे शालेय अभ्यासक्रमात नाही आहे असं सगळं मी द्यायचा प्रयत्न करायचो. कारण त्याच्यामुळे मुलं कला साक्षर होतील. माझं त्यावेळेसपासूनचं तोपर्यंत कला साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. तर ते मी इथे करत होतो. त्यावेळी मला ही भिंत दिसली. ही डेड वॉल होती. मला सारखं वाटायचं ही भिंत मला काहीतरी सांगते नाही का. ते इंट्युशन असते की डेड वॉल आहे, किती छान, या भिंतीवर काहीतरी होऊ शकतं असं सारखं वाटत होतं. तर ते सगळं करत असताना असं वाटायचं की बरेच असे प्रसंग घडले की सगळे मला मित्र म्हणायचे, अरे नगरमध्ये तू राहतोयस तर काहीतरी तर पाहिजे ना तुझी ओळख. मग मी असं स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव जवळ येत होता त्यावेळी मी या भिंतीवर एक चित्र काढायचं ठरवलं. आणि मूळ संकल्पना ही रंगीत चित्राची होती. बरं. रंगीत चित्र मी करायचं. मी त्याची तयारी, त्याचे स्केचेस, त्याचे ड्रॉइंग असं त्याच्या कामाला लागलो, सुरू केले. ते करत असताना एकदा असं त्या दरम्यान असं झालं की लातूरला भूकंप झाला.
आणि त्या भूकंपाच्या वेळेस खूप मोठं तुम्हाला माहिती आणि लागली जाईल खरं. तर खूप लोक त्या भूकंपग्रस्तांसाठी मदत देत होते, स्वतःचे जे इच्छा सगळी मदत देत होते. मी त्यावेळी फिरत होतो, माझ्याकडे काहीच नव्हतं द्यायला, म्हणजे एवढे पैसे नव्हते की मी देऊन त्याची काही दखल घेतली जाईल. खरं. मी काय करू शकतो, मी सगळे लोक बघितलं काय करतायत. तर मी माझ्या डोक्यात विचार आला की माझ्याकडे कला आहे माझी, तर मी समोर बसलेल्या व्यक्तीचं काही मिनिटात स्केच करतो, उभे स्केच. तर मी त्यावेळी अशी एक संकल्पना मांडली. नगरचं कोहिनूर म्हणून दुकान आहे, ते प्रदीप गांधी त्यांचे, त्यांना मी भेटलो. त्यांना मी सांगितलं की मला असं स्केच. त्यांनी मला एक टेबल खुर्ची दिली. त्यांच्या दुकानासमोर बाजारपेठेत मी बसलो आणि एक बॉक्स ठेवला. माझ्यासमोर कुणीही बसा, मी 25 रुपयात तुमचं पेन्सिल स्केच करून देतो. बरं. उभे अशी सुरुवात केली. सुरुवातीला बाजारपेठेत लक्षात आलं नाही कोणाला, पण जसं जसं स्केचेस व्हायला लागली त्या सगळ्यांना चर्चा झाली का अरे 25 रुपयात एकदम उभे स्केच करतो. मग लाईन लागली. असं मी सलग 4 दिवस ती स्केचेस करत होतो दिवसाचं. आणि त्याच्यातनं किरकोळ म्हणजे 6-6.5 हजार जमा झाले. पण मला असं वाटतं त्यामुळं मी त्या सगळ्या तितक्या लोकांच्या घरामध्ये पोहोचलो कलाकार म्हणून. दुसरा एक प्रसंग असा घडला की त्याच्यानंतर कालांतरी माझं याचं कामाची तयारी चालू असताना मी गावात एका अगदी स्क्रीन शोधायला गेलो होतो. तर मला ज्याला शोधायचं होतं त्याच्यासाठी मी एक छोटं घर होतं झोपडीवाजा. त्यांना मी विचारलं की मला ते विजय स्क्रीन पाहिजे. ते म्हणे तुम्ही प्रमोद कांबळे का? तर आतनं जो माणूस आला म्हणलो, ते म्हणे 2 मिनिट घरात या. मी म्हटलं खरंच कशाला, मला तो पत्ता सांगा. नाही म्हणे 1च मिनिट थोडं या, काय नाही म्हणून. त्यांनी मला ओढतच आत मला म्हणे तुम्ही या, मी आम्हाला काही नाही, तुम्ही 2 मिनिट घरात या आमच्या. कसं तुम्हाला काही ते दाखवायचं आहे म्हणे. तर आत गेलो तर एक स्केच लावलेलं होतं त्यांच्या घरात. आणि ते स्केच त्या भूकंपग्रस्तांच्या वेळेस केलं, लगेच लक्षात आलं. तर ते म्हणे आमचे वडील सेल्समन होते त्या कोहिनूरच्या दुकानात. बरं. आणि ते वारले. आता त्यांचा फोटो नाही, पण त्यांचं स्केच आमच्याकडे आहे. क्या बात. ते मला खूप महत्त्वाचं वाटलं. खरं आहे. तर मग मला असं वाटलं की माझ्या स्केचला एवढी व्हॅल्यू आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये, तर आपण हे चित्र पेन्सिलने का नको करायला. मग पेन्सिलने करायचा प्रयत्न सुरू केला. तर मला सुरुवातीला सगळ्यांनी आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी वेड्यात काढलं की पेन्सिलने असं भिंतीवर कधी होऊ शकतं का. पण मी प्रॅक्टिस सुरू केलं, कारण असा बोर्ड कायम असा असतो आणि अशी सरळ भिंत आहे, सरळ भिंत. खरं आहे. आणि वरती चढून. पण मला इंटरेस्टिंग वाटलं, मी त्यासाठी प्रयत्न केला. आणि मला हे काम करताना मुंबईला जे मी होर्डिंगचं बॅनरचं काम केलं वरती चढून, बांबूच्या परासूर चढून, तो अनुभव मला इथे कामाला आला. कारण त्याची सवय लागते. तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला स्वतःचा बॅलन्स आधी सांभाळावं लागतं, नंतर चित्र. पण ती सवय मला मुंबईमध्ये जे बॅनर होर्डिंग मी केले ती होती. त्याचा असं कुठेतरी हे असतो, तो इथे काम. म्हणजे किती व्यक्तिमत्व या ठिकाणी तुम्ही रेखाटली. त्यावेळेला काय उद्देश होता की कोण कोण या भिंतीवर असावं? मी असं विचार केला की मध्यंतरी एक प्रसंग असा होता की पहिल्या अंतराळवीर राकेश शर्मा जे अंतराळमध्ये गेले, आणि आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांना विचारलं की आपको देश कैसा नजर आ रहा है. त्यांनी सांगितलं सारे जहां से अच्छा. तर ती मला लाईन माझ्या खूप डोक्यात होती की खूप छान आपल्या देशासाठी आहे. की ते मग सारे जहां से अच्छा हे टायटल घेऊन मी ती सुरुवात केली. आणि भारत माता आणि तिचे 500 सुपुत्र, विविध क्षेत्रातले 500 सुपुत्र, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं काही कार्य केलं आहे की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की सारे जहां से अच्छा असं आहे. तर तो विषय डोक्यात ठेवून हे काम केलं. आणि पेन्सिलने सुरुवात केली करायला. याची भिंतीची ट्रीटमेंट केली. बरीच प्रोसेस आहे याला, खूप मेहनत घ्यावी लागली. पण त्याला हे नाही, म्हणजे पर्याय नाही. त्यावेळेस ते करायचं होतं, तो जोश होता. पण ते साकार झाल्यानंतर मग लोकांना कळलं की पेन्सिलमध्ये असं काही, आणि पेन्सिल चित्रामध्ये इतकं मोठं पेन्सिल चित्र आता कुठेच नाही. इथं नोंद झाली. चित्र पूर्ण झाल्यानंतर भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलामही इथे आले होते. तर तो प्रसंग कसा, म्हणजे कसं शक्य झालं त्यांना? नाही ते प्रवासाच्या वेळी त्यांनी बघितलं. इथून ते चालले होते याच्या याला. बरं. त्यावेळी ते झालेलं आहे. अगदी काही क्षण, म्हणजे ते क्षणासाठी श्रीरामपूर. हां, म्हणजे भारत त्यांनी ते उजरतं बघितलं. आणि तो खूप मोठा प्रसंग होता त्यावेळेस. खरं तर खूप प्लॅनिंग व्हायला पाहिजे होतं, पण ते होऊ शकलं नाही, कारण ती सिक्युरिटी आणि या सगळ्या गोष्टीचा हे होता. काय प्रतिक्रिया होती त्यांची? पण ते खूपच एक्सलंट असं ते म्हणाले. इट्स नाही का,
वा वा. खूपच छान त्यांनी एक प्रतिक्रिया दिली. नंतर त्यानंतर बरेच लोक म्हणजे झाकीर हुसेन इथं आले होते, हो तबलावाले. तबला ते तर म्हणाले हे काय मायकल एंजेलो सारखं काम आहे की आम्ही ते युरोपमध्ये बघतो तसं वाटतंय. तिथं आल्यानंतर श्याम बेनेगल आले होते, खूप लोक ज्यांनी इथे भेट केली आहे. याच्यातले बऱ्याचशा व्यक्ती ज्या आहेत त्यांनी इथे भेट दिली. हरिप्रसादजी चौरसे आले होते. बरं. हे सगळ्या दिग्गज मंडळींनी इथे भेट दिली. दुसरी गोष्ट काय की मी काम करत असताना वरती चढलेलो होतो, तो चेहरा व्यवस्थित झालाय की नाही अगदी. तो असा लांब आल्यानंतर कळायचा, अगदी जवळून लक्षात येत नव्हतं. म्हणजे मी ते रेफरन्स जो होता त्याच्यातनं बघून करत होतो. पर्स्पेक्टिव्ह मुख्यतः Perspective. त्याचा आकार, हा. उंचीमुळे बदलतो आणि मग चित्र लांबुळकं होऊ शकतं. तसं झालं. पण तसं कुठेही न होता उत्तम आणि हुबेहूब अशी चित्र जी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. मला असं वाटतं की आमचे वडील ते पण चित्रकार होते. हो हो. त्यांनी लहान असतानापासून आम्हाला ड्रॉइंगचे संस्कार दिले. म्हणजे तुमचं रेखाचित्र खूप परफेक्ट पाहिजे. ड्रॉइंग म्हणजे कलेमध्ये जसं संगीत क्षेत्राला तुम्हाला स्वर तुमचे पक्के पाहिजे, तसं चित्रकाराचं ड्रॉइंग पक्कं पाहिजे. तर ड्रॉइंगवर जो रियाज जो काय अभ्यास लहान बालवयात केलेला आहे, आमच्या गुरु रवा केळकर त्यांनी आमच्याकडून करून घेतला. तर तो जो सराव आहे ना तो सगळा कामाला आलेला आहे. तर तो खूप महत्त्वाचा आहे. आणि आणखी एक गोष्ट याच्या मागे आहे की मी लहान असताना आमच्याकडे पुरेसं रंग साहित्य नव्हतं. आत्ता मध्यंतरी ती गोष्ट आहे की खूप रंग साहित्य नव्हतं. आम्हाला काय मिळायचं तर शाळेतले खडू शिक्षकांकडून जे टेबलवर राहिलेत किंवा पडलेले खाली ते, नंतर कोळसा जो कोळशावरच बरंच होतं. तर मी जिथं राहायचो त्याच्या समोर हार्मोनियमचा पेटी तबल्याचा कारखाना होता, हरवी विश्वनाथ कंपनीचा. त्या कारखान्याच्या मागच्या बाजूला भिंत होती. तिथे एक कच्चा रस्ता होता. त्या भिंतीवर त्या रस्त्यावर काही वर्दळ, त्या भिंतीवर त्या कारखान्याच्या मागे मी त्या भिंतीवर कोळसा खडूच्या साहाय्याने चित्र काढायचो. ही सगळे लोकांना मला वाटतं माझं जो मोठा कॅनव्हास शोधण्याचं जे मूळ आहे किंवा त्याचं जे बेस आहे, मला वाटतं तिथे की मी आधीपासून लहान वयातच मी मोठा कॅनव्हास बघितला आणि त्याचं हे रूपांतर निश्चितपणे. म्हणजे लहानपणी एक कॅनव्हास म्हणून मग कधी फळा आला, कधी भिंत आली आणि त्यातून चित्र उभी राहिली. पण फक्त स्केचिंग पुरतं मर्यादित असं प्रमोद कांबळे नाव नाही. प्रमोद कांबळे हे उत्तम असे शिल्पकार म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी ज्या कलाकृती उभ्या केल्या त्या इतक्या भव्य दिव्य आहे की फक्त एक मोठा कॅनव्हास असावा असं नाही, तर शिल्पही भव्य दिव्य असावं असं स्वप्न तुम्ही सातत्यानं बघितलं. आणि मुळात ते स्वप्न बघणं गरजेचं होतं. ज्यावेळेला तुम्ही शिल्प खूप मोठ्या प्रमाणावर अगदी 20 फूट 25 फुटाची शिल्प करायला घेतली त्यावेळीची प्रतिक्रिया काय होती लोकांची? सगळ्यांना असं वाटत होतं की हे कसं शक्य आहे. म्हणजे ते म्हणाले तू म्हणजे त्याचं जे माझं जे जजमेंट होतं काय आहे की त्याला कुठलंही स्केल नाही आहे. म्हणजे तुमचं जे ड्रॉइंग आहे ना, मी तुम्हाला परत सांगतो की तिथे पण ड्रॉइंग कामाला येतं की त्या आउटलाईन त्याचा प्रोपोर्शनचा अंदाज की जर इतक्या फुटाचं आहे तर इतका डोळा असेल तर इतका फुटावर गेल्यावर किती होईल याचा जो अंदाज आहे तो या कामाच्या अभ्यासातून होत गेला. आणि दुसरी गोष्ट आहे की ते उंचीवर गेल्यानंतर पर्स्पेक्टिव्हली ते लहान दिसतं. मग ते तो आता काही शिल्पांमध्ये माझं डोकं जे आहे ते मोठं आहे प्रोपोर्शनपेक्षा. ते मोठं का करावं लागतं कारण ते वरती गेल्यानंतर ते लहान दिसतं ना, तर ते मोठं मग ते खालून मग त्या विजनचा विचार करावा लागतो. दुसरं ते ज्या जागेवर लागते तर सूर्याचं हे कसं आहे, दक्षिणोत्तर आहे, पूर्व पश्चिम आहे, तर छायाप्रकाश कसा पडेल त्याच्यावर तो विचार करून मी त्याची रचना करतो. त्यामुळे ते जास्त प्रभावी दिसतं शिल्प. मुळात काळा घोडाचा जो घोडा आहे तो प्रमोद कांबळेंचा, तो माझा दुबईला गेला, दुबईचा. तर तो मुळात अनेक फेस्टिवल्समधून अनेक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे शिल्प सादर केले आणि शिल्प हे मोठ्या गार्डन्समध्ये किंवा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असावं आणि त्यातून शहराची शोभा वाढवली या दृष्टीने तुम्ही खूप प्रयत्न केले. मुळात ज्ञानेश्वरांचं खूप भव्य दिव्य असं शिल्प जे आहे ते नेवास्याला आम्ही बघतो. मुळात ही शिल्प करत असताना काही अडथळा येतो कारण अनेक पौराणिक शिल्प तुम्ही केलेली आहे आणि मग ती करत असताना सध्या असं असतं की एखादी ऐतिहासिक शिल्प करत असताना वाद अनेक उफाळून येतात. तर असं कधी झालं की एखाद्या गोष्टीमुळे वाद तयार झाला? नाही, असं काही झालं नाही. मी मुळात ते एखादी गोष्ट माझ्या समोर आली की मी त्याचा खूप अभ्यास करतो. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की माझ्याकडे जे ज्ञानेश्वर माऊलींचं शिल्प आलं करायला
त्याच्यामध्ये मला सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली पैसच्या खांबाला टेकून बसलेले आहेत. अगदी. ते ज्ञानेश्वरी सांगतायत, सच्चिदानंद महाराज आहेत बाबा ते लिहित आहेत असं शिल्प साकार करून. माझ्याकडं लेखी ऑर्डर आहे. अगदी. मला ज्यावेळी ती ऑर्डर मिळाली मी विचार केला की एवढंच कसं असेल, याच्या व्यतिरिक्त काहीतरी असेल. तर मी त्याचा अभ्यास सुरू केला. अभ्यास जसा केला तसं लक्षात आलं की सच्चिदानंद बाबा हे मृत झाले होते. हे तर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत केलं. तिथूनच मी अभ्यासाला सुरुवात केली की मग कसं जिवंत केलं असेल. तर त्यावेळी फिजिकली जिवंत नसेल केलं तर मी विचार केला मी करत असताना मी समजा कलाकार आहे, मी एक कला सोडून जर सामान्य व्यक्तीसारखं जगायला लागलो तर मी जिवंत असून मेल्यासारखं आहे. कारण कला हीच माझं अस्तित्व आहे कलाकार म्हणून. तर तसं त्यांनी त्यांचं पांडित्य काही कारणास्तव सोडलं असेल आणि ते पांडित्य परत जागृत करण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. अशा प्रकारे त्यांना जिवंत केलं. मग ते बसल्यानंतर खूप विचार केला तर ते लिहित आहेत तर त्यावेळी दिवा असेल दिवसाला तो दिवा लिहिताना तो जो लिहितोय त्याच्या डाव्या हाताला ठेवतात. इथपासून सुरुवात झाली. तो दिवा कसा आहे, मग त्या दिव्याचा शोध झाला, ते कसा स्टँड लाकडी स्टँड. मग त्यावेळेस कागद आहे, तो कागद कसा ते बुर्जीपत्र बाइंडिंग कट आपल्यासारखा नव्हता तर तसा कागद तयार केलेला आहे. नंतर ते लिहितात ती शाई कुठली होती तर इगुदी नावाचं फळ आहे त्याच्यापासून शाई बनवायची. तर त्याचा शोध घेतला. तो शिल्पकार म्हणून तुम्ही काय शोधता, मग ते लिहितात. ते चित्रामध्ये मोरपीस दाखवतात तर मोरपीस लिहिता येत नाही, बदकाचंच पीस असतं ते जास्त काळ टिकतं. तर ते आहे. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या गोष्टी तिथे टाकल्या. तर उदाहरणार्थ भगवद्गीता समोर ठेवलेली त्याचं संस्कृतमध्ये आहे, त्याचं मराठीमध्ये निरूपण त्यांनी केलं. तर त्याचं स्टँड वेगळं आहे. तर भगवद्गीता ते सांगताना एक चिन्मुद्रा हा हात आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर मी हस्तरेषा तज्ज्ञांना विचारून विद्वत्ता पूर्ण व्यक्तीच्या हातावर कुठल्या रेषा असतील त्या रेषा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या हातावर केल्यात. तर हे शिल्पकाराचं काम आहे. ते लिहिताना ते सेकंड लास्ट पेज समोर ठेवलेले म्हणजे कोरे कागद वेगळे, लिहून झालेले कागद वेगळा आणि ते लिहित आहेत तो सच्चिदानंद बाबा लेखकू झाला हे शेवटच्या ओळीपर्यंत मी कोरलं आहे तिथे. तर जे त्यावेळेचे जिल्हाधिकारी होते ते म्हणले अहो वरती स्टेज वरती आहे ते शिल्प कोण वाचेल, तुम्ही एवढं लिहून करून ठेवलं. म्हणलं कधीतरी कोणी याचा निश्चित दखल घेतील. या शिल्पकाराने एवढा अभ्यास केला होता. हे शिल्पकाराचं काम आहे. तर अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चेहऱ्याचे भाव, सच्चिदानंद बाबा त्यांचं लिहून तर प्रसन्नता, त्यांचं वय, ह्या सगळ्या गोष्टीचा शिल्पकार म्हणून अभ्यास करावा लागतो. आणि ते म्हणजे प्रत्येक कामाच्या जसं मला भारतरत्न नानाजी देशमुख त्यांचं जे काम नन्ही दुनिया चाल त्यांनी मला दिलं तर ते वाईल्ड लाईफ ॲनिमल्स बनवताना मी जगातल्या सर्व शिल्पकारांचे शिल्पांचा अभ्यास केला की त्यांनी कसे केले. तर हे सगळं केल्यानंतर मी म्हटलं इतकं सुंदर काम जगातल्या लोकांनी केलं, मी काय करेन, मी शिल्पकार म्हणून वेगळं काय. तर मी त्यांचं काम बघितल्यावर त्यांचे ॲनाटॉमिकली प्रोपोर्शन त्यांचं खूप सुंदर आहे. पण त्यांच्यापैकी कुठलाही शिल्पकार त्याच्या स्किनपर्यंत पोहोचला नव्हता. मला ते चॅलेंज वाटलं. आणि माझी जे शिल्प बघितली तुम्ही वाईल्ड लाईफ ॲनिमल्सची तर स्किनचा फील येतो म्हणजे हात लावल्यानंतर पण म्हणजे कलाम साहेब पण त्याच्यामुळे ते झाले तर त्याचा फील येतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते स्किन मग आपण ते कलाकार म्हणून शोधायचं असतं की मी त्यामुळे ही जी शिल्प आहेत ही जागतिक लेवलवर त्याचं दखल घेतली गेली. म्हणजे मी अमेरिकेत गेलो तर तिथल्या स्टुडिओमध्ये माझ्या शिल्पांचे फोटो लावलेले होते रेफरन्स म्हणून. तर हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. मला असं वाटतं की अमेरिकेतले लोक त्यांचं हत्तीचं शिल्प किंवा सिंहाचं शिल्प साकारताना माझ्या शिल्पाचं फोटोग्राफ समोर वापरतायत. तर हा अनुभव घेतला तर ही तुमच्या कामाची पावती आहे. मला असं वाटतं ते आपण केलं पाहिजे. अगदी निश्चितपणे. मुळात कलाकारानं फक्त कला सादर करत असताना आपण शिल्प किंवा चित्र काढतो इतक्यापुरतं मर्यादित न राहता त्या शिल्पाचा स्वभाव ज्याचं ते हुबेहूब आपण उभे करणार आहे त्याचा स्वभाव, त्याचा अवभाव इथपासून तर त्याचा इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही सातत्यानं करता. एक मोठा प्रवास आहे पण या प्रवासातला अत्यंत वाईट टप्पा 2018 साली तुमच्या आयुष्यात आला. मी स्वतः तुमचा स्टुडिओ बघितला होता आणि भव्य दिव्य असा स्टुडिओ होता आणि अचानकपणे तो भक्ष्यस्थानी पडला आगीच्या. काय मुळात काय झालं होतं त्या दिवशी? काहीच नाही. रविवार होता, 1 एप्रिल होता. मी रविवार असलं तरी मला तर स्टुडिओशिवाय दुसरं काही माझा विश्वास नाही आहे. तर मी रेग्युलर स्टुडिओ कामगारांना सुट्टी होती पण मी जाऊन बसलो होतो. माझ्याकडे बरेच विद्यार्थी येतात मार्गदर्शन घ्यायला. ते त्या दिवशी आले होते. त्यांना पुस्तकं मी माझ्याकडे
मोठ्या लायब्ररीत 6-7 हजार माझ्याकडं कलाविषयक पुस्तकं. पुस्तकांची लायब्ररी. तर ती पुस्तकं देत होतो, माहिती सांगत होतो. तेवढ्यात एक वॉचमन आमचं सांगायला लागला की मागच्या बाजूला झाड पेटलं आहे. तर आम्ही ते सोडून लगेच बाहेर पळत गेलो. तर ते अगदी छोटं होतं ते, पण ते झाड पेटलं तर आम्ही त्याला आग विझवण्यासाठी आम्ही काही शोधत होतो कसं काय करता येईल. पण ती शोधाशोध करता करता त्यांनी वारा आला आणि त्यांनी एक एकदम रुद्ररूप धारण केलं. आणि त्याला जी झाडाला लागून जी शेड होती, म्हणजे 51 फूट साईबाबाच्या मूर्तीची शेड होती, त्या शेडने पेट घेतला. शेडला लागून ही जे माझा स्टुडिओ होता त्या खिडकीतून ते सगळं आत गेलं. खूप प्रयत्न केला पण ते होऊ शकलं नाही. फायर ब्रिगेड खूप उशीर आलं आणि ते आता ते माझ्या डोळ्यात दिसत ते जे काही एवढ्या वर्षाचं काम होतं, कलाचं एवढे मोल्ड्स होते, ते सगळं गेलं. तर ते मग तो एक ॲक्सिडेंट होता, ते गेलं. आणि मी ते सगळं झाल्यानंतर रात्री मी झालं मला झोपेन. मी पहाटे मला डॉक्टरांनी औषध देऊन मला झोपवलं होतं. तर पहाटे मला जाग आली. तर मी परत स्टुडिओच्या याच्याने जाग आलो. मोठे बंधू त्यांना घेऊन मी गेलो आणि त्या याच्याकडं बघितलं सगळं. ते कुणीच नव्हतं स्टुडिओमध्ये, सगळा धूर होता, काही थोडीशी आग काही पेटत होतं. मी बघितलं, मी म्हटलं हे आता गेलं आहे, हे आता काय आपण किती ओरडलं ते करू शकत नाही. आता म्हटलं चॅलेंज माझ्यासाठी की हे मी याच्यापेक्षा भव्य काहीतरी उभं करावं. तर हे एक विचार त्यावेळेस डोक्यामध्ये आला की असं काहीतरी करू. आणि मग त्याच्यातनं पुढच्या प्रवासाची सुरुवात झाली. मुळात आत्ता आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण सिंहावलोकन करत असताना आपण सुवर्ण महोत्सवाकडे जाऊन आलो आणि तिथपासूनचा आपण प्रवास बघतोय. या टप्प्यावर ज्या वेळेला एक आंतरराष्ट्रीय बलस्थान म्हणून भारतीय स्वातंत्र्याकडे बघितलं जात आहे, या टप्प्यावर असं काय उभं राहणं गरजेचं तुम्हाला वाटतं, जे पुढच्या अनादी काळ काही वर्ष हे लोकांना लक्षात राहू शकतं, आणि असं काय केलं तर ते लक्षात राहील? तोच विषय. तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं सारे, मी ही सगळी दुर्घटना झाल्यानंतर एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. मी एकटा होतो आणि मी एकटा असताना मी ते सगळं स्वतःचाच अल्बम चालत होतो की मी काय केलं आयुष्यात, परत काय करू शकतो. तर हेच चित्राचा फोटोग्राफ माझ्यासमोर होता. तर म्हणलं मी हे समाजासाठी कलेच्या माध्यमातून मी काय योगदान दिलं आहे, तर हे माझ्या डोळ्यासमोर होतं. ते बघितल्यानंतर ते सारे जहां से अच्छा बघितलं आणि नीट निरीक्षण करून बघितलं तर तुम्हाला त्याच्या पुढे 3 डॉट आहेत. अगदी अगदी, म्हणजे तो फुल स्टॉप नाही आहे. अगदी. तर माझ्या डोक्यात आलं की मला जे याच्यानंतर आता 75 वर्ष स्वातंत्र्याला होतील, त्यावेळी मला असं काहीतरी काम करायचं आहे की जे अशा कुठल्याही संकटातून नष्ट होऊ शकत नाही, जे आत्ता घडलेलं आहे. तर मी म्हटलं असं काहीतरी भव्य उभं करू. तर काय करायचं, तर मी तो विचार करू लागलो. आणि त्यावेळी टी व्हीवर एक न्यूज चालू होती. तर अमेरिकेतली जी मेक्सिकोची वॉल आहे, त्या वॉलसाठी तिकडे इमर्जन्सी डिक्लेअर केली होती प्रेसिडेंट ट्रम्प यांनी. मग वेगळ्या भिंती दाखवत होते, म्हणजे जर्मनीची भिंत दाखवत होते, वेस्ट जर्मनी, नंतर ईस्ट जर्मनीची, नंतर इस्रायलची भिंत दाखवत होते, चायना वॉल दाखवत होते, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरियाची भिंत, अशा सगळ्या भिंती दाखवत होते की ज्यांनी देशाचे 2 तुकडे केलेत. तर मी म्हणलं मी ही पण भिंतच आहे ज्याच्यावर मी चित्र काढलं आहे. तर मी अशी एक भिंत उभी करेल की ते देश जोडेल. वॉल ऑफ युनिटी, ती वॉल ऑफ युनिटी म्हणून माझ्या डोक्यात आलं की एक देश जोडणारी भिंत उभी करू. मग ती भिंत कशी असेल, तर मग मी मुळात चित्रकार असल्यामुळे मी शिल्पकार आहे. तर मग शिल्पकलेमध्ये का नको काय करायला, तर हा विषय पुढे घेऊन मी शिल्पांकित भिंत साकार करायची असा एक संकल्प केला. आणि त्याच्यातून एक मोठा प्रोजेक्ट उभा केला आहे की असं काही एक शिल्पाच्या माध्यमातून असं मॉन्युमेंट उभं करावं ते जगाच्या पाठीवर कुठेही नाही, की इतकं मोठं मॉन्युमेंट. आणि आपल्या भारताची ओळख, भारत देशाची ओळख ज्या विषयांमधून होते, वेगवेगळे विषय आहेत. खेळ आहे, नंतर स्पोर्ट्स आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आहे, इंडस्ट्री आहे, नंतर स्पेसमधलं आपलं जे काम ते आहे, आपलं भूगोल आहे आपला, नंतर आपलं साहित्य आहे, आपला इतिहास आहे, नंतर टुरिझम आहे, इंडस्ट्री आहे. ह्या सगळे जे वेगळे विषय आहेत की ज्या विषयामध्ये भारत देशाने खूप प्रगती केली आहे. तर ही प्रगती, याच्यातले माइलस्टोन जर आपण, आणि याचा पूर्व इतिहास म्हणजे आपण उदाहरण घेतलं तर खेळ विषय आहे. तर खेळ विषयातले जे पारंपरिक जुन्या गोष्टी आहेत त्या आजच्या पिढीला माहीत नाहीत. जसं विटे दांडू आहे, सागरगोटे माहिती नाहीत आजच्या मुलांना. अशा खूपशा गोष्टी आहेत ते जे विसरलेत. या सगळ्या जर शिल्पबद्ध केलं आहे, शिल्पाच्या माध्यमातून जर त्याचं एक भव्य स्वरूपात मॉन्युमेंट उभं केलं, तर
तर ते येणाऱ्या कित्येक शतकांना ते मार्गदर्शक ठरेल. अगदी आणि त्याच्यामध्ये म्युझियम पण त्याचे उभे करू आणि त्याच्याबरोबर प्रत्येक राज्याचं क्लस्टर उभं करू, अशी एक योजना मी तयार केली. आणि ती योजना आहे की 75 वर्ष होत आहेत, त्यामुळे 75 किलोमीटरची शिल्पांकित भिंत तयार करायचं तो मानस आहे, ती संकल्पना आहे. अगदी. आणि त्याच्यावर मी काम केलं आहे खूप. आणि मला असं वाटतं ते जर साकार झालं तर त्याच्यातून फक्त ते शिल्पाकृती साकार होईल असं नाही, तर त्याच्यातनं 20 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. तो रोजगार आज जे रोजगाराच्या बाबतीत सगळे लोक ओरड करत आहेत की त्याच्यातनं एवढा मोठा रोजगार उपलब्ध होईल. आणि एवढं वर भारत देशात आल्यानंतर किंवा देशातल्या प्रत्येक व्यक्तींनी एकदा ती भिंत बघितली की आपला देश काय आहे ते आपल्याला एका ॲट अ ग्लान्स बघता येईल. अगदी. असं ते काम आहे. अगदी खरं आहे. प्रमोदजी, मोठं स्वप्न आणि या स्वप्नाचा निरोप जो आहे तो पुस्तकरूपी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचलेला आहे. निश्चितपणे त्याची दखल होईल आणि तुमचं हे स्वप्न जे आहे ते साकार होताना आपल्याला पाहायला मिळेल, नक्की. अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मुख्यतः प्रत्येक टप्पा हा नोंदवून ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यातूनच याच नोंदी पुढे इतिहासाचं रूप घेतात. भारताच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यात मुळात अमृत महोत्सव हा केवळ एक छोटासा टप्पा आहे. नक्कीच. हे स्वातंत्र्य अद्याप किशोरवयीन आहे. त्याला म्हातारपण यायला, वृद्धापकाळ यायला अनादी काळ आहे. आणि त्यामुळे हा प्रत्येक टप्पा हा नोंदवला जाणं गरजेचं आहे. आणि त्यानिमित्तानं एक भव्य दिव्य अशी कलाकृती पुढच्या पिढ्यांना दाखवण्यासाठी उभी होणी गरजेची आहे. प्रमोदजींचं स्वप्न आहे, निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा त्याला हातभार लावेल अशी अपेक्षा करूयात. आणि प्रमोदजींना खूप खूप शुभेच्छा देऊ. खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. छत्रपतींचा विचार म्हणजे